इचलकरंजी गणेशनगर भागात दहशत माजून दमदाटीचा प्रकार। छोटा हत्ती टेम्पोची तोडफोड, शहापूर पोलिसात गुन्हा दाखल। इचलकरंजी येथील गणेशनगर भागात जमावाने दहशत माजून दमदाटी केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जमावाने काठी व लोखंडी पाईपने छोटा हत्ती टेम्पोची काचा फोडून तोडफोड केली, तसेच घरासमोरील भांडी विस्कटून गल्लीत दहशत माजवली। गल्लीतील लोक एकत्र आल्यानंतर दुचाकी तेथेच टाकून जमावातील 5 ते 6 जण पसार झाले। याबाबतची फिर्याद स्क्रॅप व्यावसायिक सागर दिलीप जाधव यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली। फिर्यादी सागर याचा भाऊ अजय हा बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आजा सोनाली बारमध्ये मित्रांसोबत दारू पीत बसला होता। यावेळी बाजूला बसलेल्या व्यक्तीसोबत एकमेकांकडे बघण्यावरून त्यांचा वाद सुरू झाला। दोघांच्यात हाणामारी झाली। त्यानंतर वादावर पडदा पडला। मात्र त्यानंतर वादाचा राग मनात धरून अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून 5 ते 6 जणांच्या टोळक्यासह अजय याच्या गल्लीत पोहोचली। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गणेशनगर भागातील गोसावी गल्लीत अजय याच्या दारासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ केली। सागर जाधव याला अजय कोठे आहे असा जाब विचारत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर हातातील काठ्यांनी व लोखंडी पाईपने घरासमोरील 4 चाकी छोटा हत्ती वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच घरासमोरील भांडी विस्कटून मोठे नुकसान केलं। काही काळ मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजवली होती। त्यानंतर गल्लीतील लोक जमा झाल्यावर मोटरसायकल सोडून सर्वजण पसार झाले। नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते जवाहरनगर भागाच्या दिशेने पळून गेले। या प्रकरणी सागर जाधव यांच्या फिर्यादीनुसार 5 ते 6 जणांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमेसह प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।